सरांचं आगमन आता होणार आहे. सर तुपगावपर्यंत आलेले आहेत. तर सर्व धम्मबांधवांना विनंती आहे की सर्वांनी बुद्ध विहाराच्या दिशेने आपल्याला जायचं आहे, उपस्थित राहायचं आहे. आणि सरांचं आगमन झाल्यानंतर आपल्याला सरांना येण्यासाठी आपल्याला रस्ता करायचा आहे. तर सर्वांनी आपापल्या खुर्च्या बाजूला करायच्या आहेत ही विनंती. जय भीम. आपण आता या ठिकाणी साहेबांच्या शुभास्ते या मंदिर परिवाराच्या कार्यालयाने आपल्यानंतर उत्स्फूर्त कार्यालयावर या घराचा निर्देश होत आहे. सगळे साहेबांना घराचा शोध आहे आणि बरोबर आता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे या दोन आदिवासी परिवारांना सर्वात होत आहे.
सर्वांनी साधून आपल्याला घ्यायचे साहेबांच्या सुभाष त्याचप्रमाणे थोडं तिकडे हो ना साहेबांनी विनंती करतोय आपण देखील सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करायचं खेळ आहेत खेळ दोन्ही साईडला खेळ भगवान गौतम बुद्धांचा भगवान गौतम बुद्धांचा मोदी सत्तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मोदी सत्तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय बौद्ध महासभेचा भारतीय बौद्ध महासभेचा भीमराव साहेब आप आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं महाराष्ट्राचे केंद्रीय सचिव महाराष्ट्र विभागाने आदरणीय विभाग कामले आहे आपल्या सगळ्या विनंती असेल आपल्याला करायचं भारतीय गौरव सभा महाराष्ट्राचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय बोलायचे आपल्या सगळ्या विनंती असेल आपण सगळ्या दूध प्रभावित करायला यायचं काही महाराष्ट्राचे सन्माननीय अध्यक्ष विनंती असेल उपस्थित असणारे तुमच्या आमच्या सर्वांचे श्रद्धास्थान प्रेमस्थान सदैव माझ्या सभा राष्ट्रीय कार्याध्यक्ष त्याचप्रमाणे संतनवादी राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय साहेब त्याचबरोबर माझ्या सभा केंद्रीय सचिव महाराष्ट्र विभागाने माझे महाराष्ट्र अध्यक्ष आदरणीय विभाजी कांबळे भारतीय सभा महाराष्ट्र प्रदेश सन्माननीय अध्यक्ष आदरणीय महाराष्ट्राचे केंद्रीय सदस्य त्याचबरोबर महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष सुनीता वाघमारे महाराष्ट्र संस्था उपाध्यक्ष महिला विभागाच्या संप्रदाय चव्हाण समाज विकासाच्या आयोगाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय ज्ञानेश्वर राजावळे या ठिकाणी आपण धार्मिक विधीला सुरुवात करत आहे प्रथमतः डोंगरे परिवाराच्या विनंतीला मान देऊन
आलेले सर्व नातेवाईक आपले उपासिका आणि आपले आधारस्तंभ भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष समता सैनिक दलाचे अध्यक्ष आदरणीय भीमराव आंबेडकर यमहं वदामि तं वदेत वन्दे अरहं सम्मा सम्बुद्धो भगवान् बुद्धं भगवन्तं अभिवादेमि नमस्सामि सुपरिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स श्रीपाद सरो
सकल बीजं विदुरयानां देवरूपं सुजीवं निर्मलचक्षुं गभीरकोशं घोरवर्णं सुकायं अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुप्रेमं विरतरज्जा सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यप्रभरत्नतु साधुवरदानतु आद्यकुलभूषतु भीमराजा सकलविद्यापति ज्ञानसत्सङ्गति शास्त्रशासनमति पूजितेजा पंकजानर्मला रथस्वजनोत्तरा भगवन्त अमुसाकरा भक्तकासा चौदारिता उजारिल्या अवतिका मानसाजा राष्ट्रघटनाकृती शोभते भारती महामानवोन्नती सात सौम्या शरणबुद्धासं शरणधम्मासं शरणसंघासं भीमराजा बाबासाहेबांचे फोटो बुद्धवंदना इति पिसो भगवानं सम्मा सम्भूतो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुलिसधम्मसारथि सत्ता देवो मनुष्याणां बुद्धो भगवाति बुद्धं यावज्जीवितं पर्यन्तं स बुद्धातीता च एच भूतानागता पशुपन्ना च भूता अहं वदामि सर्वदा नत्ति मे शरणं मह्यं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सच्चवच्चेन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देन पादपशुवरुत्तमम् बुद्धेयो कलितो दोषो बुद्धकमतु तं मम यं किञ्चिरतनं लोके विद्यते विविधा पुतु रतनं बुद्धा समन्नति तस्मात् सोऽपि भवन्तु मे यो सन्निसिन्नो वरबोधिमुने मानससेनमामि विजित्वा सम्बोधिकामगच्छि अनन्तयामो लोकतमो तं प्रणमामि भूतं स्वागतो भगवता धम्मो सन्निधिको अकालिको एहिपसिको औपनयिको पच्यतां वेदितापो विरुणीति धम्मं यावज्जीवितं पर्यन्तं शरणं गच्छामि एच धम्मा अतीता च एच धम्मा अनागता पशुपन्ना च ये धम्मा अहं वदामि सर्वदा नत्ति मे शरणं अयं धम्मो मे शरणं वरम् एतेन सच्चवच्चेन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देन धम्मो उजुपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो न्यायपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो सामीचिपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो यतीनं चतारि पुरुषिणानि अट्टपुरुषपुङ्गला एष भगवतो सावकसङ्घो आहुनीयो पाहुनीयो दक्षिणीयो अञ्जलिकर्णीयो अनुत्तरं पुण्यकेतं लोकसाति संघं यावज्जीवितं पर्यन्तं शरणं गच्छामि एच संघा अतीता च एच संघा अनागता पशुपन्ना च ये संघा अहं वदामि सर्वदा नत्ति मे शरणं अयं शम्भो मे शरणं वरम् एतेन सच्चवच्चेन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देन संगच्छति विदोत्तमम् संगयो कलितो दोषो संगकमतु तं मम यं किञ्चिरतनं लोके विजति विविधा पुतु रतनं संगसमन्नति तस्मात् सोऽपि भवन्तु मे सम्भूतिस्वन्तो वरदग्नियो सन्धिर्प्रियो सपमलपैनो मुनेनिके समितिपत्तो अनासो तं प्रणमामि संघं राष्ट्रवादी
युष्कान् पदिकान् पुण्यन्तु त्वमेव समेयन्तु सभ्ये पुरन्तु चित्तसङ्कपा चन्दोपन्नरसोता मयि ज्योतिरश्वेता अभिभागनशीलस्य निक्षोड्डपचायो चत्तारो धम्मवर्धन्ति आयुर्नो सुखं बलन्ति भवतु सप्तमङ्गलं रक्षन्तु सप्तदेवता सप्तभूतानुभावेन सदा शुद्धि भवन्तु ते भवतु सप्तमङ्गलं रक्षन्तु सप्तदेवता सप्तधर्मानुभावेन सदा शुद्धि भवन्तु ते भवतु सप्तमङ्गलं रक्षन्तु सप्तदेवता सप्तसङ्गानुभावेन सदा शुद्धि भवन्तु ते साधु 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 सचिन केदार साहेब हॅलो उशीर खूप होत आहे या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय साहेबांचे उपस्थित असलेले केंद्रीय सचिव आणि महाराष्ट्र प्रभारी आदरणीय भिकाजी कांबळे साहेब त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष विजय बोराडे साहेब यांचं या ठिकाणी स्वागत होते पाऊस पटापट उरकून घ्या सर्वात प्रथम या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला खूप उशीर सुद्धा झालेला पाऊस सुद्धा येतो आपल्या या ठिकाणी साहेबांचं आपल्याला मार्गदर्शन होणार आहे त्याचप्रमाणे डोंगरे देवाला शुभेच्छा सुद्धा साथ देणार या ठिकाणी मी आदरणीय डोंगरे साहेबांना विनंती करेन आमचे प्रेरणा सेवा असलेले आदरणीय डोंगरे साहेब यांना विनंती करेन की आपण या ठिकाणी शुभेच्छा या ठिकाणी द्यायचे त्याचप्रमाणे मार्गदर्शन या ठिकाणी साहेबांचं होईल सविनय जय भीम. खरं तर या 2 वर्षामध्ये माझ्या आणि माझ्या मिस्टरांच्या प्रयत्नाला यश मिळालं आणि याचं कारण म्हणजे भालेराव साहेब. खरंच त्यांचं कौतुक करावं असं की 2 वर्ष झाले आज साहेबांना इथं आणण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली आणि त्या साहेबांचा आज मी सन्मान करत आहे. समता दलाचे सैनिक कुठे आहेत? सैनिक कुठे आहेत? सैनिक इथं स्टेजवर थांबा नाही तर सगळे वरती चढतात. कोणाला वरती पाठवू नका, स्वागत नंतर होईल. कोणाला स्वागताला वरती पाठवू नका. या ठिकाणी स्वागताचं ध्वनी घेऊ नका. साहेब या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करतील.
त्या ठिकाणी स्वागताचा कार्यक्रम थांबवायचा आहे. साहेब आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करतील. झालं, सगळ्यांचं स्वागत झालेलं आहे. डोंगरे परिवाराने शब्दसुमनाने सगळ्यांचं स्वागत केलेलं आहे. महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महापुरुष बहुजनांच्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करून आज संत कबीरा यांची जयंती आहे. संत कबीरांना अभिवादन करून त्यांना नमन करून उपस्थित भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी, माझ्या बरोबर आलेले मुंबईतून अध्यक्ष बोराळे, भिकाजी कांबळे, विजय कांबळे जे इकडचेच आहेत, सर्व समता सैनिक दल आणि बंधू आणि भगिनी, आज आपल्याला सगळ्यांना भेटून आनंद वाटला. मी येत असतानाच बोललो की मी रसायनीपर्यंत येत होतो. रसायनी या बुद्ध विहारामध्ये 2-3 वेळा आलो, तिथे कार्यक्रम केले, तिथे संबोधन केलं. पण रसायनीच्या पुढे देखील इथे इंटेरियर भागामध्ये भारतीय बौद्ध महासभा चांगल्यापैकी कार्यरत आहे. मी त्याच्याबद्दल आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. संस्था पोहोचवण्याचं काम आपण सगळ्यांनी केलेलं आहे. संस्था आहे म्हणून आपण सुसंस्कृत होतो, प्रबुद्ध होतो, कारण बाबासाहेबांनी दिलेला धम्म आहे, बुद्धाचा धम्म आहे, बाबासाहेबांचे विचार आहेत, बहुजन महापुरुषांचे विचार आहेत, आणि त्याच्यावरती जो चालेल तो आपली प्रगती साध्य करेल असं मला वाटतं. मला मुंबईमध्ये आठवड्यापूर्वी सांगण्यात आलं, बालेराव मला वाटतं आले होते माझ्याकडे. त्याने सांगितलं असं डोंगरे परिवार आहे की गेली 2 वर्ष आपल्या घराच्या उद्घाटनाची आपली वाट बघताय. तेव्हा मी सांगितलं असापर्यंतचा मेसेज माझ्यापर्यंत अजून कोणी दिलेला नाही, परंतु असं असेल तर तारीख निश्चित करा. मी आता 2-4 दिवस तरी मुंबईमध्ये आहे. 14 आणि 15ला पुन्हा एकदा महाबोधी बुद्ध विहार तिकडे जाईन, पटण्यामध्ये जाईन. ह्या दिवसामध्ये जमत असेल तर बाबा बघा मी येण्यास तयार आहे. एवढी नितांत श्रद्धा असणारा माणूस, धम्मावरती निष्ठा, बाबासाहेबांवरती निष्ठा, मी तर निमित्त पात्र आहे असं सांगितलं. उद्घाटन करणारा, परंतु बदलाव दिसतोय मला इथे सगळ्या. कोकणचा विभाग असला तरी प्रगती चांगली झालेली आहे. विहार तुमची चांगली आहे, घरं चांगल्यापैकी निर्माण केलेली आहेत. समाजाची जी ओळख जाते हे आपल्या प्रार्थना स्थळावरून, विहारावरून, आपल्या घरावरून, आपल्या संस्कृतीवरून आपण कसे राहतो, आपलं शिक्षण किती, महिला किती प्रगत आहे. महिलांचं मी अभिनंदन करेन की महिला देखील
धम्म कार्यामध्ये अगदी अग्रेसर आहेत. या सगळ्या गोष्टीवरून समाजाची प्रगती आपल्याला जाणीव होते. जो समाज आपल्या बरोबर बाबासाहेबांच्या बरोबर आला नाही, आपल्या बरोबर नाही बोलणार, बाबासाहेबांबरोबर आलेला, बुद्ध धर्मामध्ये आला नाही, जे समाज शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब असतील ते, म्हणून आज ते प्रगतीमध्ये जरा पिछाडीला पडलेले मला दिसत आहे. कारण बाबासाहेबांनी जाणलं होतं ज्या व्यवस्थेमध्ये आपण आहोत, 1935-1900 त्या काळामध्ये त्या बाबासाहेबांनी जाणून दिलेलं आहे की व्यवस्था या समाजाला कधीच पुढे जाऊन देणार नाही. कारण अंधश्रद्धा पाखंडवाद आहेत तिथे, आणि ह्या गोष्टी कधीच समाज पुढे जाऊ शकत नाही. हे बाबासाहेबांनी जाणलं होतं. म्हणून 35ची घोषणा आणि 35च्या नंतर 14 ऑक्टोबर 1956ला धम्मक्रांती हे बाबासाहेबांनी लिहून आपल्याला बुद्ध धर्माच्या ओटीमध्ये टाकलं. जगाशी आपलं नातं जोडले. बुद्ध धर्म देऊन जगामध्ये जेवढे बौद्ध आहेत, आपले भाऊ बंधू, त्यांच्याशी नातं आज आपण जोडलेलं आहे. म्हणून भारतीय बौद्ध महासभा कधी श्रीलंकेला टूर करते, कधी थायलंडला जातात, व्हिएतनामला जातात. हे समजलं जातं बाबा आपले भाऊबंद आहेत तिथे, ते आपले योग्य प्रकारे स्वागत करतील. बुद्धाच्या भूमीमधून आलेले आपले लोक आहेत आणि धार्मिक लोक आहेत. बुद्ध सोसायटी ऑफ इंडिया चालवत आहे, धम्माचा प्रचार करतायत, म्हणून त्यांचं स्वागत होतं. ही आपुलकी निर्माण झालेली आहे बौद्ध ह्याच्यामध्ये. कारण मानवता सांगतो बुद्ध धर्म, करुणा सांगतो, शील सांगतोय, आणि त्याच्यामुळे बौद्ध राष्ट्राशी आपला जवळीक झालेला आहे. आज बुद्ध धर्माचा प्रचार संपूर्ण देशामध्ये आणि जगामध्ये होतो, हेच तुम्हाला सांगतो. 182 कंट्रीज, 182 देश आहेत या जगामध्ये, पुढे मागे असतील, परंतु तेथे बौद्धांचं वास्तव्य आहे. 17-18 देश आहेत की त्यांचा धम्मचा बौद्ध आहे. म्हणून जगामध्ये जर कोणाची जयंती साजरी होत असेल, जयंती बोलणार नाही, वैशाख पौर्णिमा, भगवान गौतम बुद्धाची जे वैशाख पौर्णिमा, ती जगामध्ये फक्त भगवान गौतम बुद्धाचीच होते. अनेक धर्म आहेत जगामध्ये, त्यांचे संस्थापक आहेत. ख्रिश्चन लोक आहेत, मुस्लिम्स लोक आहेत, संख्येने जास्त आहेत. छोटे छोटे अनेक धर्म आहेत. परंतु जगाने हे ठरवलं, म्हणजे युनोने ठरवलं. युनो हे जगाचं व्यासपीठ आहे देशांचं. आपसामधले झगडे, आपसामध्ये बाउंड्री वॉल, बाउंड्रीचा इश्यूज, पाण्याचा इश्यू, युद्धाचा इश्यू, हे सगळे प्रश्न युनोमध्ये मांडले जातात. त्या युनोने ठरवलेलं की वैशाख पौर्णिमा ही जगामध्ये पहिल्यांदा साजरी करायची. येणाऱ्या जुलैमध्ये मला वाटलं व्हिएतनाम मध्ये वगैरे होणार आहे वैशाखी पौर्णिमा.
एवढी महानता जगाने ह्या बुद्ध धर्माची ओळखलेली. कारण बुद्ध हे कुठलेही शस्त्र घेऊन निघालेले नाही. 2500 वर्षापूर्वी बुद्ध जेव्हा प्रचाराला निघाले तेव्हा शांतीच्या मार्गाने निघाले. त्याने शांतीचा संदेश दिला. म्हणून आज म्हटलं जातंय युद्ध नको, आम्हाला बुद्ध पाहिजे. हे त्याचं कारण. आज बऱ्याचदा बोललं जातं एन्व्हायरमेंट बद्दल. जगाचं एन्व्हायरमेंट खराब झालं. एन्व्हायरमेंट म्हणजे वातावरण हे खराब झालेलं. जगाने हे देखील सांगितलेलं आहे की बुद्धांनी एन्व्हायरमेंटचं प्रोटेक्शन केलं. बुद्धाचं चरित्र वाचल्यानंतर आपल्याला कळून येईल की बुद्ध जैतवन वनामध्ये बसत होते. वर्षावासाची निर्मिती केली बुद्धानं की ह्या पिरियडमध्ये, वर्षावासाच्या पिरियडमध्ये नवजीव जे जन्माला येतात ते मरू नये तुमच्या पायाने. बौद्ध भिक्खूंच्या जेव्हा इथून तिकडे जातील तेव्हा झाडं झुडपाची हानी होऊ नये त्याच्यासाठी बुद्धांनी वर्षावासाची निर्मिती केली. आणि त्याच्यासाठी एका जागी, विशिष्ट जागी बसा, विहारांमध्ये बसा आणि धम्माचं अध्ययन करा. आज देखील देशाचा इतिहास बघितला तर सुवर्णकाळ देशाचा हा फक्त बौद्ध धर्माचा जेव्हा पिरियड होता. बौद्ध धर्माचे राजे जेव्हा येथे राज्य करत होते तो हा देशाचा सुवर्ण युग आहे. तेव्हा देश महासत्ता होता. आज महासत्ता की बात कर रहे. 1200 वर्ष आम्ही देखील राज्य, बौद्ध राजांनी राज्य केलेलं आहे देशात. परंतु हा इतिहास सगळा दाबल्या जातो. हा इतिहासाला जास्त बढोतरी देत नाही. इतिहास लोकांसमोर जात नाही. बौद्ध धर्माचा इतिहास, बौद्ध राजांचा इतिहास. 19 युनिव्हर्सिटी 2000 वर्षापूर्वी होते की परदेशातून येथे बौद्ध भिक्खू इथे शिकण्यासाठी येत होते, विद्यार्थी शिकण्यासाठी येत होते. नालंदा जेव्हा जाळण्यात आली, नालंदा विद्यापीठाबद्दल बोलतो, तेव्हा ते 6 महिने तिथे जळत होतं. म्हणजे एवढा पुस्तकाचा संच होता. अशी 19 विद्यापीठे होती. सम्राट अशोकाचं राज्य या भारताच्या, आजच्या भारताच्या 3 पट मोठं होतं. म्हणून मी 5 एप्रिलच्या 2-4 दिवस आधी 5 एप्रिलला सम्राट अशोक जयंती होती. एप्रिल महिना आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. बाबासाहेबांची जयंती, महात्मा फुलेंची जयंती, सम्राट अशोकाची जयंती. आणि तेव्हा मी 2-4 दिवस आधी सांगण्यात आलं होतं. मी माझ्या व्हॉट्सअप व्हिडिओ बनतो ते सगळ्यांनाच आवाहन करण्यात आलं होतं, सम्राट अशोकाची जयंती जोरदार साजरी करा. ज्याप्रमाणे बाबासाहेबांची करता, भगवान गौतम बुद्धाची करता, आपल्या सम्राट अशोकाची जयंती साजरी करावी लागली. इतिहास नव्याने लोकांच्या समोर न्यावा लागला. जगामध्ये एवढा मोठा सम्राट झाला नाही. जगामध्ये सम्राट झाले त्यांनी तलवारीच्या जोरावरती सम्राट पद घेतला.
सम्राट अशोकाने दाखवून दिलं मी तलवारीने देखील सरमराट आणि बुद्ध धर्म अपनावून मी करुणेने देखील या जगाचा सम्राट आहे. हे सगळ्यात महत्वाचं. विद्यार्थी असतील ते जाणत असतील. नेपोलियन बोनापार्ट जेव्हा जग जिंकण्यासाठी आला होता तेव्हा मौर्य डायनेस्टीचं राज्य होतं देशात, चंद्रगुप्ताचं. पण त्यांनी युद्ध केलं नाही, कारण जाणत होता की चंद्रगुप्त मौर्य ही डायनेस्टी मोठी आहे, याचं सैन्य आपण हरवू शकत नाही. तो ग्रीक वरून निघाला होता आणि त्यांनी जे सांगितलेलं आहे की मी माझं निधन झाल्यानंतर मला कॉफिन मध्ये टाका, शव पेटीमध्ये टाका, पण माझे हात उघडे ठेवा. जगाला सांगा की सम्राट कुछ नेपोलियन बोनापार्ट कुछ घेऊन चालला नाही, तर खाली हाताने तो चाललेला. हे जर बघितलं तर सम्राट अशोक आपल्याला उजवा दिसतो. अशा महान धम्मामध्ये आपण आहोत जो बाबासाहेबांनी आपल्या दिलेला आहे आचरणामध्ये आणायला पाहिजे. या भारतामध्ये रुजवायला पाहिजे, एवढा रुजवायला पाहिजे जेवढ्या पिंपळाची मुळं जातात खाली, जाणतात पिंपळाची मुळं हे 2-2, 3-3 किलोमीटर खाली जातात. एक पिंपळ वर्षाला काही टन पाणी, पावसाचं जे पाणी पडते आज, काही टन पाणी तो जमिनीमध्ये सोडतो. असा बौद्ध वृक्ष. भगवान बुद्धांना आपण सायंटिस्ट मानतो, फर्स्ट सायंटिस्ट इन इंडिया, फर्स्ट सायंटिस्ट इन वर्ल्ड. जगामधला पहिला सायंटिस्ट भगवान गौतम बुद्ध. त्याची प्रचिती करोनामध्ये आली की ज्या पिंपळ वृक्षामध्ये, ज्या बौद्ध वृक्ष आपण ज्याला म्हणतो, त्याच्या खाली ध्यानस्थ बसलेले भगवान गौतम बुद्ध. जो पिंपळ 24 तास ऑक्सिजन सोडत असतो. इतर झाडं म्हणाल तर ते दिवसाचं कार्बन डायऑक्साईड घेत नाही, रात्रीचा ऑक्सिजन सोडतं. पण बौद्ध वृक्ष पिंपळ हा 24 तास ऑक्सिजन सोडत असतो. बुद्धांनी त्याची निवड केली म्हणून तो वैज्ञानिक आहे. त्याची अनेक उदाहरणं आहेत. आईन्स्टाईनचं देखील उदाहरण मोठा शास्त्रज्ञ, पण त्यांनी जेव्हा सांगितलं, पत्रकारांनी विचारलं त्याला, बाबा तू नास्तिक आहे, आता तू काय बनशील? तो म्हणला मी कुठल्या देवा धर्माला मानत नाही. तरी पण त्याला खोदून खोदून विचारलं, कारण हिरोशिमा नागासाकीवरती जपानमध्ये जेव्हा बॉम्ब टाकले होते तेव्हा तो विचलित झाला होता. तेव्हा त्याला पत्रकारांनी परत एकदा विचारलं, तेव्हा त्याने सांगितलेलं आहे, याला कदाचित शरण जाईल तर मी भगवान गौतम बुद्धाला माझ्या जवळचा वाटतो. भगवान गौतम बुद्ध हे माझे गुरु आहेत, कारण त्यांचा धम्म हा सायंटिफिक सायन्स वरती आधारित आहे. अशा प्रकारे धम्माची आपली महती आहे. कोणाची रिवेंज घेत नाही. जपानचं उदाहरण आहे त्याच्यासाठी पुन्हा बोलतो. जेव्हा 2 बॉम्ब पडले नागासाकी आणि हिरोशिमावरती, अणुबॉम्ब म्हणतोय, अनेक वर्ष जपान बेचिराग.
परंतु दुसऱ्या दिवसापासून त्यांनी त्रिशरण आणि पंचशीलचा रेडिओच्या माध्यमातून सुरुवात केली. ते अमेरिकेला शिव्या देत बसले नाहीत. त्यानंतरच्या काळामध्ये अमेरिकेला दाखवलं की आम्ही तुमच्या शिक्षा पुढे गेलेलो. हे जपानचं उदाहरण आहे. जिथे जिथे बौद्ध धर्म पोचलेला ते देश आज अमन आणि शांती आहे आणि प्रगतीच्या पथावरती आहे. डेव्हलप कंट्री ज्याला म्हणता येईल, प्रगत राष्ट्र, हे प्रगत राष्ट्र झालेली आहे. आणि जी बुद्धाची जन्मभूमी आणि कर्मभूमी मधून आपण पाठीमागे येतोय, कारण अधोगतीला सुरुवात झाली ज्या बौद्ध धर्म या देशातून लुप्त झाला तेव्हाच. आम्ही बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करून देशाचा गौरवशाली इतिहास पुन्हा एकदा आणण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. महाबोधी बुद्ध विहारासाठी 2 मिनिटं बोलतो. बुद्ध विहारासाठी भारतीय बौद्ध महासभेचे प्रयत्न चालू आहेत. एक फेज संपला, जन आंदोलन, मोर्चे वगैरे हे संपलेलं आहे. 27 जुलै रोजी जे हेअरिंग होणार आहे सुप्रीम कोर्टामध्ये, आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो भारतीय बौद्ध महासभा इंटरव्हेन्शन त्याच्यामध्ये करते. आतमध्ये आपला देखील अर्ज सुप्रीम कोर्टामध्ये आपण टाकतो. तशा प्रकारचा ड्राफ्ट मला वाटतं उद्याच्या दिवसामध्ये तयार होईल. आणि मोठ्यातला मोठा वकील, आपल्या इथे असणारे वकील बॉम्बे हायकोर्टातले वगैरे, दिल्ली हायकोर्टातले वगैरे चालणार नाही. तर मोठ्यातला मोठा वकील आपण सुप्रीम कोर्टामध्ये हायर करणार आहोत की आपली बाजू मांडण्यासाठी महाबोधी बुद्ध विहारात. कारण ही धरोहर व्यवस्थेबरोबर आपल्याला लढा आहे. मग व्यवस्था ही कायद्याची व्यवस्था, न्यायाची व्यवस्था असेल, सरकारी व्यवस्था असेल, सामाजिक व्यवस्था आहे, या सगळ्यांशी आपल्याला झगडावं लागेल. आपल्याला एव्हिडन्स तिथे द्यावे लागतील. राम जन्मभूमी आणि महाबोधी बुद्ध विहारामध्ये खूप फरक आहे. तुम्हाला सांगतो, राम जन्मभूमीचा जो फैसला झाला, जजमेंट आला, समाजाची करोडो लोकांची श्रद्धा आहे म्हणून जजमेंट पास करतो, अशा जजमेंट्स आलेले. त्याच वेळेला महाबोधी बुद्ध विहारासाठी एव्हिडन्स जमा करा असं आपल्याला सूचना आली. बघा फरक किती आहे. जेव्हा एस्कावेशन देखील अयोध्येमध्ये झालं तेव्हा बुद्धच निघाले. तेव्हा देखील आम्ही केस टाकली. म्हणते सुमित रत्न म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे आहेत, युट्यूब वरती बऱ्याच वेळेला असतात बघा, मोर्या समाजाचे आहेत ते. त्यांनी केस टाकली. नवीन एस्कावेशन जेव्हा खनन होत होतं बांधण्यासाठी, बघा व्यवस्था कशी आहे ती, त्याचं उदाहरण आहे तुम्हाला सांगतो. नवीन ते खनन होत होतं, त्याच्यामध्ये भगवान बुद्धाच्या मूर्त्या मिळाल्या. तेव्हा भंतेजींनी पुन्हा एकदा ऍडव्होकेटला उभं करून आपलं पिटिशन फाईल केलं. तेव्हा त्यावेळेचे जजेस ते सांगितलेले, मिश्रा म्हणून, हाऊ यू डेअरिंग टू फाईल द न्यू पिटिशन बिफोर मी, असं आपल्या वकिलाला बोल. पुन्हा कशाला पिटिशन फाईल केलंस, असं तू धैर्य कसं केलंस, दाखवलंस. ते बोलले इट इज अ न्यू कॉज ऑफ ऍक्शन आहे, नवीन कारणं आम्हाला भेटलेली आहे म्हणून त्याच्यासाठी 1 लाखाचा त्यांना दंड बसला. मग भारतीय बौद्ध महासभेने 50 आणि बंतेजींनी 50 असे करून ₹1,00,000 आपण दिले. ही व्यवस्था आहे या देशामध्ये. संघर्षाशिवाय इथे देशामध्ये काही प्राप्त होणार नाही, हे मी नाही, बाबासाहेब आंबेडकर म्हणाले. पदोपदी संघर्ष करावा लागेल आणि संघर्षासाठी आपल्याला तयार व्हावं लागेल.
बरेचदा लोक बोलतात बुद्धिस्ट इज अ मायनॉरिटी, आम्ही कमी आहोत. मी मानायला तयार. त्या देशामध्ये मुस्लिम देखील मायनॉरिटीमध्ये, त्या देशामध्ये ख्रिश्चन मायनॉरिटीमध्ये, परंतु ते कधी घाबरलेले नाही. आंबेडकरवादी कधी घाबरत नाही असं मी मागे म्हटलो. बदल देंगे हम लोग, रस्त्यावरून आवाज आला तुम्हारे को बदल देंगे, हा देणारा आंबेडकरवादी. दुसरा मायनॉरिटी समाजात घाबरलेला आहे मुस्लिम्स, परंतु आंबेडकरवादी देशामधले आंबेडकरवादी घाबरणारे नाही. लाखोच्या संख्येने रोडवरती आहेत. येणाऱ्या काळामध्ये जो मायनॉरिटीचा मुद्दा घेतला, आपल्या बरोबर अनेक समाज आज उभे आहेत जे आपल्या बरोबर आलेले आहेत. महाराष्ट्राची मी बात नाही करत, मी त्या हिंदी भाषिक स्टेट उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश तेथील बात करतो की तेथील समुदाय आपल्या बरोबर आज आलेले आहेत मोठ्या संख्येने. मौर्य आहेत, कुशवा आहेत, सैनी आहेत. म्हणून येणाऱ्या काळामध्ये जर जनगणना झाली, होणार आहे नोव्हेंबर मध्ये असं मला दिल्ली मधल्या काही अधिकाऱ्याने सांगितलं, तर जनगणना झाली तर बौद्ध म्हणून लिहा बाबा धम्माच्या कॉलम मध्ये, आणि जातीच्या कॉलम मध्ये महार समाजाचे आलेले असेल ते महार लिहा. दुसऱ्या समाजामधून जर कन्वर्ट होऊन आले, चर्मकार समाजामधून आलेले असेल, मातंग समाजाचे मराठवाड्यामध्ये खूप बौद्ध धर्मांतर केले ते लिहा. हे रिक्वायरमेंट आहे बाबा, गरज आहे. काही जणांनी माझ्याशी खूप मोठा वाद केला ह्याच्याबद्दल. बौद्ध धर्मामध्ये भीमरावजी जाती आहेत बाबा, कॉन्स्टिट्यूशनची रिक्वायरमेंट आहे. संविधानामध्ये तसं नोंद आहे, 340 वाचा. जर ब्राह्मण उद्या बौद्ध झाला, या विहारामध्ये येऊन त्यांनी दीक्षा घेतली, सर्टिफिकेट घेतलं, तर ब्राह्मणाला कधी सवलती मिळणार नाही. कारण बाबासाहेबांनी 340 मध्ये 5 कॅटेगरीज दिलेले आहेत. म्हणून मराठा समाज महाराष्ट्रातला, गुजर समाज हरियाणातला, पाटीदार समाज गुजरात मधला, ह्यांच्या जवळजवळ 10 ऍप्लिकेशन ताई सुप्रीम कोर्टात गेले असतील, परंतु त्यांना मिळत नाही. कारण सामाजिक व्यवस्थेमधून आलात, ती सामाजिक व्यवस्था काय आहे असं बाबासाहेब म्हणताय. बरं, कोणी काय सांगत असेल ते भरणं गरजेचं. महाराष्ट्रातला समाज कल्याणचा फंड जो आहे हा 12,000 कोटीचा, जे आपले पैसे पळवले वाचले असेल ना, बहिणींसाठी 340 कोटी आता नवीन घेतलेले आहेत त्यांनी. हा सगळा फंड आहे ना, हा फंड ह्या कॅटेगरीज वरती जातो. महाराष्ट्रामध्ये बौद्ध बरोबर किती कन्वर्ट झालेले आहेत आणि कुठल्या महारमधून किती कन्वर्ट झालेले आहेत. जर ही संख्या कमी झाली तर बौद्धांची गणना होणार नाही. 12,000 कोटीवरून ते टपलेले आहेत 8,000 कोटीवरती आणण्यासाठी. म्हणून आपली संख्या वाढवणे गरजेचं आहे. जेव्हा केव्हा जनगणना होईल तेव्हा देशामधली बौद्धांची आकडेवारी तुम्हाला आज सांगतो करोडो मध्ये वाढलेली असेल. आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. डोंगरे परिवाराला देखील शुभेच्छा देतो. सुंदरस घराची निर्मिती केली. एवढा वेळ थांबण्यापेक्षा जर मला मेसेज आला असता तर मी लगेच आलो असतो. वरती आणि खाली दोन्ही ठिकाणी आपण सुखाने राहिला असता. वेळ झाला जरा, परंतु देर है. सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि माझं लांबलेलं भाषण इथेच थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय संविधान. धन्यवाद साहेब, खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी
दोन्ही मिनिटं साहेबांचं होतं की बोधिसत्व दमोदान परीक्षा भारतीय बौद्ध सभेमध्ये बुद्धी संशोधनाचा भारतीय बौद्ध सभा या मातृ संस्थेच्या वतीने बोधिसत्व दमोदान परीक्षा झाली होती. त्यांचं या ठिकाणी प्रमाणपत्र महाराष्ट्रातून वर्तमान 3 नंबर आलेले आणि त्याचप्रमाणे क्रांती सूर्य तू, शिल्पकार तू, भारताचा बंद करा. समाजात पळालेखा ज्यांचा आहे जो व्यवस्थेशी दोन वाजता या ठिकाणी पटपट यायचं. ज्योत्स्ना चंद्रकांत या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतून जे बोधिसत्व दमोदान परीक्षा झाली होती त्याचा या ठिकाणी त्यांचा नंबर आलेला त्यांनी साहेबांच्या हस्ते या ठिकाणी प्रमाणपत्र घ्यायचे. ज्योत्स्नाताई चंद्रकांत पवार या ठिकाणी उपस्थित होते. हा त्यांना प्रमाणपत्र देण्यात येते. त्यांचं या ठिकाणी संस्थेच्या वतीने त्याचप्रमाणे जिल्ह्याच्या वतीने हार्दिक अभिनंदन. पटापट त्याचप्रमाणे राजेंद्र विश्वनाथ आयोले यांचं या ठिकाणी स्वागत होतं. पटापट उपस्थित असेल तर या नाही तर पुढे त्याचप्रमाणे भावेश गौतम बोळगे त्यांनी सुद्धा या ठिकाणी आपलं प्रमाणपत्र घेऊन जायचं. तृतीय प्रमाणपत्र या ठिकाणी आहे अरुणाताई वाघमारे यांनी या ठिकाणी यायचं. उरण तालुक्याचे कोषाध्यक्ष आणि अध्यक्ष या ठिकाणी साहेबांचं स्वागत करतात. त्याचप्रमाणे 10वी आणि 12वी विद्यार्थ्यांचं स्वागत सुद्धा सत्कार सुद्धा या ठिकाणी होत आहे.
या ठिकाणी 10वीला 88%, ज्याला मार्क पडलेले चांगल्या उत्तीर्ण पद्धतीने पास झालेला आर्यन जगदीश कांबळे यांनी या ठिकाणी यायचे आपलं पारितोषिक साहेबांच्या हस्ते घ्यायचे. स्वागत थांबवा जरा 2 मिनिटं. आर्यन जगदीश कांबळे आपल्याला भोजन करून घ्यायचंय. आर्यन जगदीश कांबळे 88% मार्क्स मिळाले. अभिनंदन त्यांचं या ठिकाणी साहेबांच्या हस्ते. कलश आलो पुढील कलश संदीप गायकवाड 85%. या पटापट विजय माने 96%. विनोद अफरमल 85%. सुजल गायकवाड 85%. अन्वेष कांबळे 92%. पटापट या ठिकाणी लेझिम पथक 5 मिनिटाच्या ठिकाणी लेझिम पथक होणार आहे. पारमिता लेझिम पथक पारमिता लेझिम ग्रुप अकोले या ठिकाणी खूप 15 दिवसापूर्वी या लेझिमची तयारी केलेली आहे. 5 मिनिटं या ठिकाणी हे लेझिम पथक सादर करणार आहेत. निर्वाण फाउंडेशन खोपोले, निर्वाण फाउंडेशन स्कूल खोपोले. या ठिकाणी आदरणीय डोंगरे साहेबांच्या गृहप्रवेशानिमित्त त्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, त्याचबरोबर उत्कृष्ट शाळांचा या ठिकाणी सत्कार करण्याचं नियोजित केलेलं आहे. आजच्या ह्या कार्यक्रमानिमित्त आदरणीय डॉक्टर भीमरावजी आंबेडकर साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा सत्कार होत आहे. TNM पब्लिक स्कूल खोपोली यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. कृपया त्या शाळेचे मुख्याध्यापक आणि इतर स्टाफ जर उपस्थित असेल तर त्यांनी धम्मपीठाला यायचं आहे. TNM पब्लिक स्कूल खोपोली, त्याचबरोबर आदरणीय निर्माण फाउंडेशन खोपोली यांचा देखील या ठिकाणी सत्कार होत आहे. आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. कृपया आपण आपल्या सन्मानाचा या ठिकाणी स्वीकार करावा. निर्वाण फाउंडेशन स्कूल खोपोली, TNM स्कूल खोपोली यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. त्याचबरोबर समाजातील नावाजलेलं व्यक्तिमत्व आणि समाजासाठी झोकून देण्याचं काम करण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्तिमत्वांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. या ठिकाणी उपस्थित या रायगड जिल्ह्यातील आदर्श प्रवचनकार आणि दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या सभेच्या केंद्रीय शिक्षिका आदरणीय उषाताई कांबळे यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. मी उषाताई डोंगरे आणि उषाताई डोंगरे यांना विनंती करतो की आपण धम्मपीठावर यायचं आहे. आदरणीय उषाताई कांबळे यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. कृपया आपण जरा गोंधळ कमी करावा. या संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमरावजी आंबेडकर साहेब
यांच्या हस्ते आदरणीय औषधाई कांबळे प्रवचनकार केंद्रीय शिक्षिका यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे। त्याचबरोबर आदर्श प्रवचनकार रायगड जिल्ह्यातील नावाजलेले व्यक्तिमत्व आदर्श शिक्षिका संपदाताई चव्हाण यांचा देखील या ठिकाणी साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान होत आहे। आदरणीय संपदाताई चव्हाण ताई आपल्यास विनंती करतो की आपण लवकर येऊन सन्मान स्वीकारावा। यानंतर सूर्य तू शिल्पकार तू भारताचा बोधिसत्व मूक नायका मोडल्या रूढी त्या परंपरा दिव्यतेच्या तूच सकल न्यायदायका उमंग स्वर्गर यांनी हा जो आपल्या समोर नृत्य सादर करीत आहे तो गेली 5 दिवस अतिशय मेहनत घेऊन आज साहेबांसाठी या नृत्याचा या ठिकाणी सादरीकरण होत आहे। कृपया आपण सर्वांनी या नृत्याचा आनंद घ्यावा। जीवन तुझे आम्हास प्रेरणा दाही दिशा तुझीच गर्जना भीमराया स्पर्शिले तू